लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। निंभोळकर सर, जी दृश्य गेल्या दीड तासापासून आपण सगळेजण पाहतोय आणि जी प्राथमिक माहिती आहे, अधिकृत माहिती अजूनपर्यंत यंत्रणांनी दिलेली नाहीये, एकूण ही सगळी परिस्थिती म्हणजे टेररिस्ट अटॅकच असण्याची शक्यता कितपत आहे? बघा, हे आता जे सांगितलं रेड फोर्टला जो ब्लास्ट झाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारत आहात, तर यामध्ये शक्यता नाकारता येत नाही की हा टेररिस्ट इन्सिडेंट असू शकतो। कारण की रेड फोर्ट हा गजबजलेला भाग आहे आणि तिथे जर आपण काय केलं तर बऱ्याचशा कॅज्युअलिटीज होऊ शकतात। आणि आपल्याला माहित आहे की आपले जे शत्रू आहेत टर्न आणि हॅरिसन, ते अशी वाटच बघत असतात की काही ना काही करायला पाहिजे। तर मला वाटतं की हा एक ऑप्शन त्यांचा आहे की हा असू शकतो टेररिस्ट अटॅक, पण जोपर्यंत एजन्सी सांगत नाही तोपर्यंत आपण नक्कीच काय करत नाही। पण गट फिलिंग ज्याला आपण म्हणतो, त्या गट फिलिंग मध्ये मला असे नक्कीच वाटतं की हा जो टेररिस्ट अटॅक आहे हा नक्की होऊ शकतो। कारण की जर जुळवलं याला, जर समजा जुळून पाहिलं तर 2-3 ऍक्टिव्हिटी आता झालेल्या आहेत। 3 डॉक्टर्स आहेत, त्यांच्याजवळ 2900 किलो एक्सप्लोजिव्ह, म्हणजे हे काही गंमत नाहीये। हे आणायचं म्हणजे बरीच प्लॅनिंग करावं लागतं। 3 डॉक्टर्स नाही करू शकत, त्यामध्ये शेकडो लोक जुळलेले असतील, त्याच्याने डेटोनेटर आणायचे, ट्रान्सपोर्ट करायचे, पाठवायचे, खूप मोठं लॉजिस्टिक्स लागतं आणि हा सगळा प्लॅन केलेला आहे। जर समजा असं जर असलं तर हे जर एक पाहिलं, जर आपण दोन्ही जर एकत्र मिळून पाहिले तर मला असं वाटतं की हा एक आतंकवादी जो इव्हेंट्स आहेत त्याचा भाग असू शकतो। पण तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, गेल्या काही दिवसांपासून देशभरामधल्या विविध राज्यांमध्ये झालेल्या कारवायांमध्ये जवळपास 2900 किलो मटेरियल सापडलं होतं। काही शस्त्रास्त्र, अगदी AK-47 सारख्या रायफल्सही काही सापडल्या होत्या। मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा ही कारवाई केली गेली होती। याचा अर्थ देशभरात काहीतरी घडतंय याची चुणूक सुरक्षा यंत्रणांना लागली होती, त्या अनुषंगाने कारवायाही केल्या गेल्या होत्या, पण तरी हा स्फोट आपल्याला नाही थांबवता आला। असं गोष्ट आपण असं जर सांगितलं की हा स्फोट थांबवायला पाहिजे होता, भारत एवढा मोठा देश आहे आणि एवढी लोकसंख्या आहे, खूप ठिकाणी तुम्ही आता जर तुम्ही सांगितलं की सगळे तुम्ही थांबवू शकता, इट इज इम्पॉसिबल। कोणीच नाही, कोणताच देश जगातला नाही करू शकत। तर त्यामुळे आपण म्हटलं की एवढं माहीत असू नये नसलं, आय डोंट थिंक, मी या व्ह्यूला सबस्क्राईब करत नाहीये। त्या एकट्ठा दुखटा होऊ शकतात, पण आपण आपल्या एजन्सीला मान्य करायला पाहिजे, त्यांना श्रेय द्यायला पाहिजे की एवढा मोठा जो कट त्यांनी उघडकीस आणला, त्यामुळे कितीतरी लोकांचं नुकसान झालेलं वाचलं। जर हे झालं असतं कदाचित तर मला वाटतं बॉम्बेचे 10 पट, जे बॉम्बे ब्लास्ट झाले 10 पट त्याचे नुकसान झालं असतं, हे आपण गृहीत धरायला पाहिजे। हा प्रश्न विचारण्याचा सर उद्देश हाच होता की याचा अंदाज आला होता की काहीतरी घडतंय देशामध्ये। करेक्ट। आणि मला असं वाटतं की हे आहे तर लोक, आपले जे एजन्सीज आहे, आपले सिक्युरिटी फोर्सेस आहेत, ते नेहमी ते अलर्ट असतीलच, पण तरी इन ऍडिशन टू दॅट हे जरी असलं तरी अशा छोट्या, म्हणजे आता समजा एकच ब्लास्ट झाला, मी छोटं नाही म्हणत, कारण की कोणताही ब्लास्ट झाला, कोणती जीवितहानी झाली तर ती एक मोठीच असते, पण अशा आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही। पण 2950 किलो सर, हा आकडा प्रचंड मोठा आहे। म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर इतकं स्फोटक कुणाकडे असेल तर ते किती मोठी हानी करण्यासाठी पुरेसं असू शकतं? मी ऍज अ लेमॅन सांगू शकतो तुम्हाला की हे जे 2950 किलो ठिकठिकाणी जर ठेवलं तर मी म्हणतो जे बॉम्बे ब्लास्ट मध्ये जे झालं, जेवढी जीवितहानी झाली त्याच्या कमीत कमी 10 पट जीवितहानी झाली असते, एवढं हे सांगू शकतो, किंवा जास्त की त्याच्यापेक्षा। आणि हा कट, जसं मी आधी सांगितलं, कट जो आहे हा खूप नियोजनबद्ध कट केलेला आहे आणि हे सोपं काम नाही आहे एवढं करणं। आधी मी सांगितलं त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लागतात, डेटोनेटर, तसेच लॉजिस्टिक्स, कसं आणायचं, कुठे जायचं, काय प्लॅन करायचं, रेकी करायची, माणसं कसे ठेवायचे, त्या खूप साऱ्या गोष्टी लागतात। त्या सगळ्या प्लॅन केलेल्या असल्या, त्याच्यामुळे मला तर असं एक सिक्युरिटी एक्सपर्ट असं मला वाटतं की खूप भयानक गोष्ट आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाया होणं, इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पण सापडणं, स्फोटकं सापडणं आणि त्यानंतर अशा प्रकारचा घातपाताची घटना समोर येणं, हे निश्चित भयंकर आहे। एक प्रतिक्रिया येते दिल्ली पोलिसांची, सर ऐकूयात। आज करीब 6:52 पे एक यहाँ पे रेड लाइट पे एक स्लो मूविंग व्हीकल जो रेड लाइट की तरफ आके रुका था,
उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है। उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई। जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, FSL, NIA, NSG उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फ़ोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है। स्फोट झाल्यानंतरची दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणांकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया। स्फोटाची एक्झॅक्ट वेळ 6:52 होती। 6:52 वेळेला सिग्नल ऑन होता लाल किल्ला परिसरामध्ये जिथे हा स्फोट झाला तिथेच एक गाडी आली होती। ही गाडी प्रवासी असावी कारण या गाडीमध्ये काही पॅसेंजर्स सुद्धा होते असं पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। सिग्नल सुटल्यानंतर ही गाडी थोडी पुढे जाऊ लागताच या गाडीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं। आतापर्यंत जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्यानुसार काही जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत, काही जणांचा मृत्यूही झालेला आहे। मात्र एक्झॅक्ट जखमींचा आकडा किती आहे आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा किती आहे याची आम्ही आता माहिती देऊ शकत नाही असं दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले। आम्ही माहिती घेतोय की नेमकं झालंय काय कारण आजूबाजूच्या सुद्धा बऱ्याच गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्याशी संबंधित असणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही या संदर्भातली माहिती देतोय, अपडेट करतोय आणि तपास सुरू आहे अशी प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्फोटाची वेळ होती बरोबर 6:52। विचार करा 6:52 वेळ म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येने प्रवासी घरी जाण्याची वेळ। जर तो स्टेशनचा एरिया असणार आहे तर लाल किल्ला परिसर आहे, मोठ्या प्रमाणावर लोक इथे येत असतात। फक्त दिल्लीवासीच नाही तर दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातून आलेले लोक सुद्धा इथे येत असतात आणि अशाच वेळेला हा स्फोट झाल्यामुळे या स्फोटाची तीव्रता भयंकर मोठ्या प्रमाणावर जाणवलेली आहे। जे आजूबाजूला राहणारे रहिवासी भागामधले लोक होते त्यांनीही या स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर आगीचे मोठे ज्वाळ बघितले आणि त्यानंतर ते घराच्या बाहेर आले होते। स्फोट प्रचंड मोठा होता, काय झालं हे कुणाला कळलं नाही, मात्र त्यानंतर जी दृश्य दिसली ती सगळ्यांना हादरवून टाकणारी होती। दिल्लीतल्या मध्यवर्ती भागामध्ये झालेल्या या स्फोटामुळे सध्या दिल्लीच नाही तर देशभरातल्या अनेक शहरांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांना, सुरक्षा यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाया, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी ज्या कारवाया केल्यात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आलेली आहेत, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आलेली आहेत आणि स्फोट घडवण्यासाठी जे साहित्य लागतं तेही जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या घटनेची तीव्रता आणखी वाढतीये। आता हा स्फोट झाल्यानंतरची जी प्राथमिक माहिती आहे ती पोलिसांनी स्पष्ट केलेली आहे। सध्या जो रेड लाइट की तरफ आके रुका था उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है। उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई। जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, FSL, NIA, NSG उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है। हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है और जल्दी ही इसका आकलन करके इसका जो भी रिजल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा। इस इंसिडेंट में कुछ लोग को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है, तो वो अभी हालात का जायजा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनका फ़ोन भी आया था, उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा। अभी इसको आकलन किया जा रहा है।
सध्या तरी दिल्ली पोलिसांनी हा स्फोट नेमका कशामुळे झालेला आहे किंवा हा स्फोट म्हणजे घातपाती काही कारवाई आहे का या संदर्भातली काहीही माहिती द्यायला नकार दिलाय, कारण आतापर्यंत तपास झालेला नाहीये। NIA आणि NSGच्या टीम सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। जोपर्यंत आमची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संदर्भातली आणखीन माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। त्यांनी जी प्राथमिक माहिती दिली त्यानुसार 6:52 याच परिसरामध्ये एक सिग्नल आहे, त्या सिग्नलवर बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या होत्या कारण सिग्नल लाल होता। हा सिग्नल हिरवा झाला आणि गाड्या हळू गतीने पुढे सरकायला लागल्या, कारण हा संपूर्ण परिसर प्रचंड गर्दीचा गजबजाटाचा परिसर आहे, त्यामुळे गाड्या स्लो पुढे सरकत होत्या। हळूहळू पुढे सरकणाऱ्या गाड्यांपैकी एका गाडीमध्ये स्फोट झाला आणि आजूबाजूच्या सगळ्या गाड्यांना त्याचा परिणाम झाला, गाड्यांनी पेट घेतला। पण ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्या गाडीमध्ये काही प्रवासी बसलेले होते अशी माहिती, प्राथमिक माहिती पोलिसांकडून आलेली आहे। आणि इतर गाड्यांचं जसं नुकसान झालं तसं त्या गाड्यांमध्ये जे प्रवासी होते, चालक होते, त्यांनाही या स्फोटाचा फटका बसला। काही जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण काही जणांना दुर्दैवाने या स्फोटामध्ये आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। त्यांचा आकडा किती हे मात्र पोलीस अजूनही स्पष्ट करू शकलेले नाही, कारण तपास प्राथमिक टप्प्यामध्ये आहे। या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। सर्व अंगांनी या स्फोटाचा तपास सुरू आहे अशी ही माहिती पोलिसांनी दिली। माझे सहकारी अमेय चुंबळे आता आपल्या सोबत आहेत। अमेय, अजूनही दिल्ली पोलिसांनी हा स्फोट नेमका कशामुळे झालाय किंवा ही टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आहे का या संदर्भातलं कुठलंही स्पष्टीकरण जरी दिलेलं नसलं तरीही NIA आणि NSG जर या तपासामध्ये आलेल्या असतील तर या तपासाची दिशा नेमकी काय असू शकते? हो, अशा घटनांमध्ये आता NIA आणि NSG ने ऑलरेडी जी लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन सुरू केली असेल ती अशी आहे की स्फोटाच्या आधी तिकडे सिग्नलवर CCTV 100% असणार, त्याच्या त्या गाडीचा नंबर कॅप्चर झाला असेल आणि त्याच्यामुळे या गाडीचा जो संपूर्ण प्रवास आहे तो आता बॅकट्रॅक केला जाईल आणि ही गाडी नक्की निघाली कुठून हे शोधून काढलं जाईल। त्या नंबरवरून तसंच एकदा नंबर तुम्हाला मिळाला की त्या गाडीचा मालक, त्या गाडीचा चेसी नंबर, त्या मालकाचा पत्ता हे तुम्हाला सगळं मिळतं। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या एरियामध्ये जे काही मोबाईल टॉवर्स आहेत तिकडे कुठले कुठले नंबर ऍक्टिव्ह होते हे सगळं शोधून काढलं जातं। आता कोणी म्हणेल की अरे इथे तर शेकडो किंवा हजारो मोबाईल फोन ऍक्टिव्ह असतील, हो तसंच केलं जातं। याच्यामध्ये शेकडो किंवा काही वेळा काही हजार पोलीस कर्मचारी या कामामध्ये लागतात आणि जे मोबाईल फोन म्हणजे जे निष्पाप लोक आहेत किंवा ज्यांचा काहीच दोष नाही, संबंध नाही, या सगळ्या लोकांना बाजूला काढून संशयास्पद मोबाईल फोन नंबरची एक यादी बनवली जाते आणि त्या प्रत्येकाचा तपास केला जातो। याच्यामध्ये आता काही दिवस लागू शकतात की नेमके या गाडीमध्ये लोक कोण होते, कारण ही गाडी कुठून तरी निघाली आहे, त्या गाडीत कोणीतरी स्फोटकं ठेवली आहेत, ती गाडी कोणीतरी चालवत तिथपर्यंत आणलेली आहे आणि त्या गाडीमध्ये एक टायमर असणार किंवा तो रिमोट कंट्रोलनी कुठून तरी दुसरीकडून तो स्फोट जो आहे तो ट्रिगर केला असणार। त्यामुळे आता आपण असं म्हटलं पाहिजे की या संपूर्ण स्फोटामध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा ही गाडी आहे। त्याच्यामुळे फक्त त्या ट्रॅफिक सिग्नलचा CCTV नाही, मात्र इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा जेव्हा वाहनं इन्व्हॉल्व्ह असतात तेव्हा पोलीस त्या गाडीचा संपूर्ण CCTVचा जो ट्रेल आहे तो शोधून काढतात आणि कुठेतरी असं एक ठिकाण येतं जिथून ही गाडी निघालेली आहे आणि मग तिकडे जाऊन पोलीस तपास करतात। त्यामुळे आता याला काही तास लागू शकतात आणि पोलिसांना अर्थातच काही माहिती मिळाली असणार, पण त्याची संपूर्णपणे पुष्टी जोपर्यंत होत नाही, त्याची एक लॉजिकल लिंक लागत नाही तोपर्यंत पोलीस कुठलीही माहिती देणार नाहीत असं वाटतंय। निश्चितच आहे आणि लोकेशनही आपण आम्ही बघितलं पाहिजे। राजधानीचं शहर आहे, लाल किल्ल्याचा परिसर आहे, हा फक्त काही दिल्लीकरांसाठी महत्त्वाचा असलेला परिसर नाहीये, देशासाठी अभिमानाचा असलेला महत्त्वाचा असलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय सिक्युरिटीज एरिया आहे। तिथे सगळे मोठ्या प्रमाणावर यंत्रणांचा वावर असतो, सुरक्षा यंत्रणांचा वावर असतो। अशा ठिकाणी जर हा स्फोट घडत असेल तर ते सुरक्षा यंत्रणांसाठी सुद्धा प्रचंड मोठं आव्हान आहे। हो नक्कीच, जसं आपण म्हणालात की लाल किल्ला हा सांस्कृतिकरित्या, ऐतिहासिकरित्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा परिसर आहे। वेळ सुद्धा खूपच म्हणजे इकडे दखल घेण्यासारखी आहे की संध्याकाळची वेळ, म्हणजे कुठलंही मोठं शहर असो संध्याकाळच्या वेळेला गर्दीच असते। 2 मेट्रो स्टेशन्स आहेत, तिथे लोकांची आवागमन सुरू असतं। तसंच दिल्लीत जे पर्यटक येतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून पण जे पर्यटक जातात त्यांना सर्व टूर ऑपरेटर किंवा आपले जे ओळखीचे लोक असतात दिल्लीतले ज्यांच्याकडे आपण जातो ते सगळे लोक चांदनी चौकला आवर्जून घेऊन जातात, कारण दिल्लीतला एक मोठा शॉपिंग एरिया इथे आहे आणि खास करून जे महिलांचं शॉपिंग असतं, म्हणजे पंजाबी ड्रेस असो, सूट असो, ज्वेलरी असो, याची खूप छोटी छोटी का होईना पण अधिक संख्येने दुकानं इथे आहेत। अनेक जुने
रेस्टॉरंट्स आहेत ते प्रसिद्ध आहे, कोणाकोणाची काय काय स्पेशालिटी आहे. त्यामुळे इथे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 1-2 वाजेपर्यंत वर्दळ असते. कारण जो माणूस दिल्लीला फिरायला जातो तो चांदणी चौकला गेला नाही असं होत नाही. त्यामुळे अतिशय म्हणजे जर का हा स्फोट असेल, जर का हा मुद्दाम घडवलेला असेल तर हे अतिशय चाणाक्षपणे किंवा अतिशय आपण म्हटलं पाहिजे की अधिकाधिक हानी होऊ, अधिक नुकसान झालं पाहिजे, ह्याच अतिशय वाईट किंवा अतिशय दुष्ट हेतूने हा स्पॉट आणि वेळ निवडण्यात आलेली आहे. आणि ती बहुधा कंट्रोलही केली गेलेली आहे. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही गाडी काही पार्किंग मध्ये नव्हती, जी आता माहिती पोलिसांनी दिली त्यांनी. ही गाडी रस्त्यावर चालत होती. ती एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर, महत्वाच्या ठिकाणी आल्यानंतर आणि जशी आपण वेळ नमूद केलेली 6:52 तिचा स्फोट झाला. याचा अर्थ कुणीतरी हिला मॉनिटर सुद्धा करत असण्याची शक्यता खूप जास्त वाटते, ज्या पद्धतीने आणि ज्या ठिकाणी ज्या वेळी हा स्फोट झालाय त्यावरून. हो, नक्कीच नक्कीच. आणि हल्ली तर आपण पाहिलं की इतर वेळी पण जे फ्लीटवाले असतात किंवा जे ड्रायव्हर ठेवून गाड्या चालवतात ते GPS होतात आपल्या गाडीमध्ये. त्याच्यामुळे मी एका ठिकाणी बसून माझी गाडी 1000 किलोमीटर जरी दूर असेल तरी ती नेमकी कुठे आहे हे अगदी 2 ते 3 मीटरच्या अॅक्युरेसीने आपल्याला कळतं. त्याच्यामुळे जरुरी नाही की गाडीतल्या लोकांनीच तो स्फोट ट्रिगर केलेला आहे. आयदर तो टाइम बॉम्ब असेल, आयदर तिकडे ऑलरेडी टायमर सेट केला असेल किंवा दूर कोणी जो बसला आहे त्याला वाटलं की बाबा हा स्पॉट त्याच्या दृष्टीने हा योग्य आहे आणि तो स्फोट झालेला असेल. आता गाडीचा तपास करणंही फार सोपं नाही, कारण त्या गाडीचा फार काही उरलं असेल असं वाटत नाही. कारण 25 ते 30 मीटरच्या गाड्यांचं जर का एवढं नुकसान झालंय तर ज्या गाडीत स्फोट झालाय तिचं काय नुकसान झालं असेल, तिचे तर अर्धी काही म्हणजे चुराच उरला असेल. आणि त्याच्यामुळे जसं आपण आता म्हटलं काही मिनिटापूर्वी की या गाडीची जे माहिती आहे, रजिस्ट्रेशन डिटेल्स, तिचा नंबर, RC नंबर, तिचा चेसी नंबर, त्याचा मालक, मग ही गाडी म्हणजे फर्स्ट ओनर आहे, सेकंड ओनर आहे, थर्ड ओनर आहे हे आणि बरं हे सगळं कळल्यावर सुद्धा त्या गाडीमध्ये मालक बसला होता की ती त्यांनी कोणाला चालवा दिली होती, भाड्याने दिली होती, आज ती गाडी कोणाच्या ताब्यात होती आणि त्या गाडीमध्ये कोण बसले होते आणि गेल्या काही दिवसात ती गाडी कुठे कुठे जाऊन आली होती, मग ती दिल्लीची आहे का, बाहेरची आहे का. कारण आपण जर का पाहिलं मुंबई, दिल्ली या सगळ्या शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रचंड असते. म्हणजे आपण कोणी आपल्यातल्या ज्यांनी दिल्लीत प्रवास केला असेल त्या सगळ्यांना माहित असेल की हरियाणा, UP, जम्मू काश्मीर, पंजाब, चंडीगड या सगळ्या राज्यातल्या पासिंगच्या अनेक गाड्या दिल्लीमध्ये येत असतात. त्याच्यामुळे ही गाडी नेमकी काय होती आणि पूर्ण तपास आता. आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे कविता की जो फरीदाबाद आणि गुजरात या सगळ्या ठिकाणी जे आतंकवादी पकडलेले आहेत त्यांच्याकडे 3 टन स्फोटकं सापडलेली आहेत. त्याचा याच्याशी काही संबंध होता का, हे एकच मॉड्यूल होतं का, स्लीपर सेल होते का हे वेगवेगळे मॉड्यूल्स होते, एकमेकांच्या संपर्कात होते आणि ह्या सगळ्यांचा आता कोण, या सगळ्यांचे कंट्रोलर कोण आणि ते जे फरीदाबाद मध्ये ज्यांना पकडलं आहे हे ऐकून कुठलं तरी मॉड्यूल, कुठली तरी दहशतवादी संघटना पॅनिक झाली का, त्यांनी हा स्फोट केला का, असे एक ना खूप 100 प्रश्न ह्याच्यातनं बाहेर येतात. त्याच्यामुळे काही तासात किंवा काही दिवसात हे संपूर्ण चित्र ह्याच्यामध्ये स्पष्ट होईल असं वाटतंय. दुसरी एक महत्त्वाची बाब सुद्धा आहे की देशाच्या सीमेवर ऑपरेशन सिंदूर चालू असताना, म्हणजे देशावर झालेला सगळ्यात मोठा आणि सगळ्यांनाच हादरवणारा अतिरेकी हल्ला, पहलगाम मधला अतिरेकी हल्ला, त्याच्यानंतर देशाने केलेली कारवाई आणि ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असतानाच देशामध्ये अशा प्रकारची घटना होणं हे निश्चित सगळ्यांसाठी एक मोठा इशारा आहे आणि इतर शहरांसाठी विशेषतः. कारण जर हे दिल्लीमध्ये होऊ शकतं आणि त्याच्या काही तास अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटका सापडलेली असू शकतात, तर इतर शहरांसाठी हा प्रचंड मोठा इशारा ठरतो. हो, नक्कीच. काही वेळापूर्वीच बातमी आली होती की एस्पेशली उत्तर प्रदेश मधली शहरं आणि मुंबई यांना हाय अलर्ट ठेवण्यात आलेला आहे. तसंच दिल्लीमध्ये सुद्धा जी महत्वाची ठिकाणं आहेत, म्हणजे अनेक ऐतिहासिक इमारती आहेत, सरकारी इमारती आहेत, काही बाकी टुरिस्ट स्पॉट आहेत, शॉपिंग सेंटर्स आहेत, कॅनॉट प्लेस आहे, या सगळ्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आणि जसं आपण आता म्हणालात की एप्रिल-मे महिन्यात जे ऑपरेशन सिंदूर झालं आणि त्यानंतर आपण म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणांनी तिकडे जैश ए मोहम्मद यांचं मोठं नुकसान केलं. पाकिस्तानचे हवाई तळ असो, लष्करी तळ असो, त्यांचं आपण ह्याच्यामध्ये मोठं नुकसान केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी बरं त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे फील्ड मार्शल आहेत, पूर्वी लष्कर प्रमुख होते पण पराभव झाल्यानंतर ज्यांना फील्ड मार्शलचं प्रमोशन दिलं गेलं ते आसिम मुनीर आहे, शाहबाज शरीफ आहे.
त्यांची ट्रम्पशी अनेकदा भेट झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी तिकडून काय काय वल्गना केलेल्या आहेत, आम्ही असं करू तसं करू. त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूर जरी तेव्हा एप्रिल मे मध्ये त्याचा एक अध्याय जरी संपला असला तरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणाले होते की ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही. तसंच पाकिस्तानच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्या ज्या काही दहशतवादी कारवाया आहेत, त्यांचे जे काही हे काळे सगळे हेतू आहेत किंवा कर्तृत्व आहे, हे कुठेतरी त्यांच्या दृष्टीने संपलेलं नाहीये. आणि त्याचाच हा सगळा भाग आहे का? भारताला उकसवण्याचा भाग आहे का? पुन्हा त्यांना उद्युक्त करण्याचा भाग आहे का? किंवा काश्मीरचा मुद्दा असो किंवा ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा असो, याचं कुठेतरी पुन्हा इंटरनॅशनलायझेशन किंवा जगाचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे का? दुसरी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बिहारमध्ये उद्या दुसरे आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान आहे. हे बिहारची निवडणूक सुरू असताना भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? आपण जर का म्हणजे सेमी कंडक्टर पासून ते अनेक ह्याच्यामध्ये आपण रोज नवे MOU साईन करतोय, सामंजस्य करार साईन करतोय, हजारो कोटीच्या अमाऊंटनी आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते. या सगळ्या ह्याच्यामध्ये भारत सुरक्षित नाही हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दाखवायचा हा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न याच्यात निर्माण होतात. म्हणजे फक्त महत्वाची गोष्ट आपल्या प्रेक्षकांना पुन्हा ही सांगितली पाहिजे की कुठल्याही सरकारी यंत्रणेने, मग ते दिल्ली पोलीस असो, NIA असो, NSG असो, यांनी अजून हा दहशतवादी स्फोट आहे हे अजून कोणीही कुठेही म्हटलेलं नाहीये. या सगळ्या शक्यता आहेत. मात्र पुन्हा एकदा असं आपण सुद्धा आता म्हणालात की या स्फोटाची तीव्रता बघून हा साधा अपघाती स्फोट मात्र नक्कीच वाटत नाहीये. निश्चितपणे हा अपघाती स्फोट वाटत नाहीये, पण यंत्रणा थेटपणे अशी माहिती देऊ शकत नाही जोपर्यंत ठोस पुरावे त्यांच्या हातामध्ये लागत नाहीत. त्यामुळे प्राथमिक माहिती हा स्फोट नेमका कसा झाला या संदर्भातली देण्यात आलेली आहे, पण कशामुळे झाला, कुणी घडवला या संदर्भातली चौकशी अजूनही सुरू आहे. पण या सगळ्यातली जी खूप मोठी घटना आहे किंवा जी मोठी बाब आहे ती म्हणजे गेल्या 2-3 दिवसांमध्ये झालेल्या कारवाया. साधारण 7 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत म्हणजे या वीकेंडला देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाया झाल्या, वेगवेगळ्या यंत्रणांनी या कारवाया केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने काही डॉक्टर्सना अटक करण्यात आलेली आहे, डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी मेडिकल कॉलेजेसमध्ये या कारवाया झाल्यात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी झाल्यात. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झाली, हरियाणामध्ये झालेली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी सुद्धा यातल्या काही कारवायांमध्ये सहभाग घेतला होता, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकं देशभरामध्ये सापडली होती. बरं, त्याचा आकडाही प्रचंड मोठा आहे. 2900 किलोपेक्षा जास्त असलेली स्फोटकं, त्याच्यासोबतच असलेली काही शस्त्रास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 पेक्षा जास्त टायमर्स सापडलेले आहेत. जर इतक्या मोठ्या संख्येने स्फोटकं आणि टायमर्स असतील तर याचा अर्थ देशभरामध्ये काही कारवाया, घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न होता का हा प्रश्न निश्चित येतो. आणि ही जी दृश्य आपण पाहताय दिल्लीमधल्या वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन्सवर सध्या पोलिसांची मोठ्या प्रमाणावर गस्त सुरू झालेली आहे, सुरक्षा यंत्रणांची गस्त मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. कारण अवघी दिल्ली सध्या हा अलर्टवर आहे. दिल्लीमधला सगळ्यात महत्त्वाचा असलेल्या लाल चौकच्या परिसरामध्ये स्फोट झालाय, ज्याच्यामध्ये 9 जण जवळपास मृत्यू बुलाएगा और हम सबको अलर्ट पे रखा गया कि कभी भी आपको कॉल आ सकता है और आपको उस हिसाब से रेडी रहना है. कितने घायल हैं बता सकते हैं? घायल तो यहाँ पे 30 से ज्यादा ही है, बाकी अभी देखते हैं कितना क्या चल रहा है. कितनी लगी? ये मैं 10 के ऊपर है, बाकी अभी मैं दिल्लीमधली ही आत्ताची अपडेट. निवृत्त लष्करी अधिकारी मोहन काकतीकर आता आपल्यासोबत आहेत. काकतीकर सर, आतापर्यंत जी अपडेट आलेली आहे त्यानुसार फक्त स्फोट कसा झाला या संदर्भातली अगदी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे, पण या व्यतिरिक्त हा स्फोट नेमका कुणी घडवून आणलेला असू शकतो किंवा हा स्फोट काय असू शकतो याची कुठलीही माहिती आलेली नाहीये. जी आतापर्यंतची दृश्य तुम्ही पाहिलेली आहेत, तुमचं काय आकलन आहे? ही एक जी आपण याआधी आपण सांगितलं त्याप्रमाणे देशभर NIA किंवा लोकल पोलीस किंवा आपल्या गुप्तचर संस्थेनी ज्या पुष्कळ यांच्या सेल्स शोधून काढल्या आहेत आणि त्यांच्यावर एक्सप्लोजिव्ह शोधून काढल्या आहेत, याचाच अर्थ ही कोऑर्डिनेटेड ऍक्शन आहे. परंतु आपल्या पोलिसांच्या तर्फे आणि NIA तर्फे ज्या कारवाया झाल्या त्यामुळे त्यांना कुठे यश आलेलं नव्हतं. परंतु कदाचित आज सुद्धा जी फार मोठी कारवाई फरीदाबादमध्ये वगैरे झाली आणि त्याच्यामध्ये 3 महत्वाचे टेररिस्ट आपल्याला सापडले आहेत, तर कदाचित असंही असू शकेल की हा या सर्व गोष्टी बाहेर येण्याच्या आधीच
त्यांनी प्रिमॅच्युअर हे एक्सप्लोजन केलं असणं शक्यता आहे आणि दिल्लीसारख्या जागेवर हा स्फोट करण्यामध्ये त्यांचा मुख्य उद्देश हाच आहे की राजधानीमध्ये हा स्फोट झाला तर त्याला जास्त पब्लिसिटी मिळते आणि त्याचा इफेक्ट ही जास्त जनरल पब्लिक वरती होतो. या दृष्टीने कदाचित त्यांनी ही ऍक्शन प्रिमॅच्युअरली सुद्धा केली असेल, म्हणजे ही कोऑर्डिनेटेड नसेल, बट इट कुड बी वन इमिजिएट ऍक्शन टू दी आता जी सध्या जी कारवाई होते एनआयच्या तर्फे किंवा लोकल पोलीस यांच्यातर्फे, तर त्यामुळे ही इमिजिएट ऍक्शन त्यांनी घेतलेली असण्याची शक्यता असू शकते. एक खूप शॉकिंग इन्फॉर्मेशन दिली पोलिसांनी, त्याच्याबद्दल आपण बोलूयात, पण त्या अगोदर काही प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया येत आहेत. जब देखा गाड़ी ब्लास्ट हुई है तो मैं कार क्यों गया, रोड पार करके आपकी गाड़ी से थे या पैदल थे? नहीं पैदल, मैं तो मेट्रो से जा रहा था, पैदल था. ये मारुति की गाड़ी है, सुजुकी. हाँ फिर क्या हुआ? कितनी दूरी पे शिफ्ट तो बाकी है. गेट नंबर 1 धर्मेंद्र जी, गेट नंबर 1 से कितनी दूरी पर थी? अपोजिट साइड है गेट नंबर, उधर है दूसरी रोड पे. हाँ लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जे मेट्रो स्टेशन आहे त्याच मेट्रो स्टेशनच्या एका गेटच्या जवळ हा स्फोट झाला. त्याच्या बाहेरच्या बाजूला रस्ता आहे, या रस्त्यावरनं वाहतूक सुरू होती नेहमीप्रमाणे आणि वाहतूक सुरू असलेल्याच एका गाडीमध्ये हा स्फोट झाला आणि त्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांना तर त्याचा प्रचंड या स्फोटाचा फटका बसलाच, पण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांचा आकडा नेमका किती आहे, जखमींचा आकडा नेमका किती आहे, या संदर्भातली अधिकृत माहिती अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांकडून किंवा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली नाहीये. पण जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार किमान 9 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मोहन काकतीकर सरांकडे. काकतीकर सर, जी प्रत्यक्षदर्शींकडनं माहिती येते ती खूप भयंकर आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आम्ही लोकांचे देह रस्त्यावर बघितले होते स्फोटानंतर ते प्रचंड भीषण होतं आणि ही कुठल्याही सामान्य स्फोटाचीही परिणिती असू शकत नाही. जो आवाज ऐकला, ज्या ज्वाळा आम्ही आगीच्या पाहिल्या, हे सामान्य एखाद्या सिलेंडरचा स्फोट वगैरे असूच शकत नाही. सुरक्षा यंत्रणांना हा सामान्य स्फोट नव्हता, एखादा वेगळा स्फोट होता, हे डिटरमाइन करायला साधारण किती वेळ लागू शकतो? हे डिटरमिन करण्यासाठी आता इमिजिएटली बॉम्ब स्क्वॉड आलेला असेल आणि बाकी एनआयचे एक्सपर्ट्स वगैरे येऊन ते आपल्या कन्क्लुजन करतील की कुठल्या पद्धतीचं हे एक्सप्लोजिव्ह होतं वगैरे. परंतु याच्यात काही डाऊट नाही की ही एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आहे, कारण ज्या जागेला हा स्फोट घडला तो रेड फोर्टच्या समोर जी एक ओपन जागा आहे त्याच्या समोरून जो मोठा रस्ता जातो त्याच्या आसपास हा घडलेला आहे आणि 6:55 म्हणजे अतिशय गर्दीची अशी वेळ तिथं असते आणि तिथे पुष्कळ व्हेकल्स सुद्धा पार्क झालेले असतात या वेळेला, कारण तिथे त्याच्या बाजूला एक फार मोठं पार्किंग आहे, व्हेकल पार्किंग आहे. कारण ओल्ड दिल्लीमध्ये लोकांना गाड्या घेऊन जाता येत नाहीत म्हणून त्या सगळ्या गाड्या तिथे पार्क केलेल्या असतात. त्या एरियामध्ये हा स्फोट झाला आणि हा रस्ता सुद्धा अतिशय गजबजलेला असा रस्ता आणि हा अतिशय गर्दीचा वेळ आहे, म्हणजे 6:55. तर अशा वेळी हा त्यांनी घडवून आणला हे निश्चितच म्हणजे कोऑर्डिनेटेड ऍक्शन त्यांची आहे. या म्हणजे ज्या पद्धतीने हा घडवून आणला आणि ज्या वेळेला घडवून आणला आणि ज्या जागेवर घडवून आणला तो अर्थातच त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून केलेला आहे. परंतु सध्या जसं मी सांगितलं आपल्याला की फार मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजिव्ह सापडलेले आहेत आणि कदाचित याच्या पुढचे जे ऍक्शन काही होण्यापूर्वी इमिजिएटली ऍक्शन म्हणून त्यांनी हे केलं असण्याची शक्यता रूल आउट आपण नाही करू शकत. जी, मात्र काकतीकर सर, तुम्ही मगाशी म्हटलात की हा एक प्राथमिक स्फोट असेल, मोठा घातपात करण्याचा काही प्लॅन असू शकतो त्या लोकांचा? मोठा घातपात निश्चितच करण्याचा प्लॅन असेल, परंतु शक्यतो या अशा ज्या गोष्टी होतात त्या एकाच वेळेला पुष्कळ जागेला टेररिस्ट ऍक्टिव्हिटी करून एक मोठा त्याचा इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे असं दाखवण्यात येतं की सगळीकडे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत आणि सगळीकडे या अशा पद्धतीने असंतोष आहे किंवा असं हे त्यांना दाखवायचं असतं. परंतु हे त्यांच्या हातून होऊ शकलं नाही, कारण जसं आता सध्या पाकिस्तानमधून एक्सप्लोजिव्ह आर्म्स हे ड्रोन्सच्या सहाय्याने हिंदुस्थानामध्ये पाठवण्यात येत आहेत किंवा JNK मधूनही ते होतात, परंतु JNK मध्ये सध्या ही पॉसिबिलिटी कमी दिसते.
परंतु हे मोस्टली पंजाब बॉर्डरवरून ड्रोनच्या सहाय्याने हे सगळे एक्सप्लोजिव्ह आणखीन आर्म्स वगैरे येतात. हे आज सकाळी सुद्धा ज्या 3 टेररिस्टना पकडलंय त्यांच्या सांगण्यावरून सुद्धा हे असं दिसतं की ही जी एक्सप्लोजिव्ह त्याच्याकडनं पकडली ही सगळी ड्रोनच्या सहाय्याने भारतात आलेली होती. म्हणजेच काय की हा एक जरी आयसोलेटेड प्रयत्न असला तरी कदाचित जसं मी म्हटलं की फार मोठ्या प्रमाणावर धरपकड होत असल्यामुळे कदाचित ही पूर्ण त्यांची कंप्लीट ऑर्गनायझेशन आपल्या पोलिसनी आणि NIA शोधून काढण्याआधीच काहीतरी ऍक्शन करावी या दृष्टीने हा झाला असण्याची ही शक्यता रूल आउट करू शकत नाही आपण. जी, मात्र आता काकतीकर सर, आपल्या तपास यंत्रणांनी काय काळजी घ्यायला हवी आहे, काय खबरदारी घ्यायला हवी आहे? अशा परिस्थितीमध्ये मुख्य म्हणजे ऑलरेडी या ज्या आपल्या ज्या गुप्तहेर संस्था आहेत किंवा आपल्या ज्या NIA आहेत किंवा बाकी पोलीसच्या लोकल इन्फॉर्मर्स असतात किंवा त्यांच्या ज्या ऍक्शन्स असतात त्या त्यांनी निश्चितच ऍक्टिव्हेट केलेल्या असतील आणि गेले 10-15 दिवस फार मोठ्या प्रमाणावर एक्सप्लोजिव्ह आणि वेपन्स रिकव्हर झाल्यामुळे निश्चितच ते पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले असतात. मेरा नाम धर्मेंद्र है. आपका नाम धर्मेंद्र जी. कितनी उम्र है धर्मेंद्र आपकी और कहाँ के रहने वाले आप? कितना घायल हो? कहाँ के रहने वाले आप? रहने वाला